रूपाचं वर्णन करायला आम्ही काय एवढी वेळी दिसलो का? खूप बरं वर्णन करतात. त्या रूपाला पाहिल्यानंतर वर्णन करा, त्या रूपाला पहा, त्या रूपाला पाहिल्याच्या नंतर जे तुम्हाला हवंय ना ते सहज तुमच्या जवळ येईल. कशाला काय हवंय मला? अरे जन्माला आपल्या आल्यापासून लहान लेकरापासून वृद्ध होईपर्यंत आम्हाला सुखाची गरज आहे. सुखाकरता अहोरात्र आम्ही नाही होऊन पळायला लागलोय. आजच्या अभंगामध्ये स्पष्टपणे खूप बरं म्हणतात, त्या देवाला पाहिल्यानंतर मात्र घरात सुखी नवल करू नका. देवाला पाहिल्याच्या नंतर तुमची सावली सुद्धा पडत असताना ती सुखाची सावली पडतात. लोकांनी प्रश्न केला, म्हणजे महाराज देवाला पाहिल्यानंतर सुख भेटणार आहे मान्य, पण नेमकं कोणत्या देवाला? तो खूप बरं वर्णन करतात. करकथावारे त्याचे कंबरावर हात आहे, विटेवर उभा आहे, गळ्यामध्ये तुळशी हार गळा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहे, पितांबर धारण केलेला आहे, कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी, कानामध्ये माशाच्या आकाराचे कुंडल, असा असणारा विश्वाचा मालक. विशेष पाहायला गेलं त्याला काही सामान्य म्हणायचं नाही. त्या मालकाला लावण्याचा गाभा विठेवरी उभा पंढरी, विठेवरी उभा पंढरी, विठेवरी उभा पंढरी. ज्याला लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा म्हणून ओळखलं जातं. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारांगणे नव्हतं. मग सहज जाता जाता तिथे एक ढलगज निर्माण केली, 14 भुवने निर्माण केली.
वनस्पती असतील, निर्जीव असतील, सजीव असतील, हे 3.5 हाताचे पामर जीव असतील, या सगळ्या दुनियाचा खेळ मांडणारा विश्वाचा मालक म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करणार अभंग आहे असा. आवडे हे रूप देवा, तुझं हे रूप मला आवडले. लोकांनी प्रश्न केला म्हणजे महाराज हे ज्या अर्थी हे शब्द आलाय त्या अर्थी तर काहीतरी गफलत दिसते. गफलत म्हणजे ज्या अर्थी हे टाचून शब्द वापरले त्या अर्थी रूपाचं वर्णन केल्यानंतर भरपूर रूप आहे. सोमवाराला देव एकच आहे बरं का. आता ऐका, पांडुरंगाच आहे, पण देवाचं ठरलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. एवढंच नाही, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणाऱ्याचं उद्धार करण्याकरिता, पाखंडी लोकांचं खंडन करण्याकरिता, जे अधर्मी आहेत, पापी लोक आहेत, एवढंच नाही, गळ्यामध्ये माळ, कपडाला बुक्का लावून, अंतःकरणामध्ये वाईट वासना धारण करून सध्या कलियुगामध्ये चाललेली परमार्थिक असतील, त्या परमार्थिकाचा सुद्धा काटा काढण्याकरता देव आवर्जून येत असतो. आणि देवाचं ठरलंय, पापी लोक वाढले, वाईट लोक वाढले, आणि चांगल्या लोकांना त्रास होऊ लागला, धर्माला ग्लानी येऊ लागली, परमार्थाईकी कोणी बोट करून बोलू लागलं की 100% देव रूप धारण करून येत असतो. तसंच आहे, देव आला. लोकांनी प्रश्न केला देव आला खरं, पण तुमचा देव आहे का नेमकं? महाराजांनी वर्णन केले, बा देव आहे. खरं सांगू तुम्हाला, देव आहे, पण छातीवर हात ठेवून हृदयामध्ये पाहिला तर देव दिसतो. देव आहे